एक माझ्यासोबत अशी अनएक्सपेक्टेड गोष्ट घडली, काय माहिती ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासोबतच का होतात, म्हणजे मुद्दाम होतात की काय होतं मला माहित नाही. तर चला, हाय हॅलो सगळ्यांना, कसे आहात तुम्ही सगळे? तर आय होप सो की तुम्ही खूप मजेत असाल. मी पण आहे. आत्ता आहे, यापूर्वी नव्हते. काही दिवस तुम्हाला माहिती असेल ना, ब्लॉग येतात त्यांना डेली मी व्हिडिओ शूट करते. मी पहिलेच व्हिडिओ रिपोस्ट करत राहते कारण अकाउंट ऍक्टिव्ह दिसावं म्हणून. तर आम्ही माझे व्हिडिओज वगैरे बघून तुम्हाला तर समजलंच असेल, आम्ही गावी गेलो होतो. आणि गावी गेले नंतर माझ्यासोबत अशा गोष्टी घडल्या की ज्या मी कधी विचारही केल्या नव्हत्या. आणि तुम्हाला माहितीच असेल तर म्हणजे माहिती नाहीच, एकमेकांसोबत शेअरच नाही केलं की आमच्या दोघांमध्ये असं होतंय की ते आजारी पडताय, ते वीक झाले का मी आजारी पडतीये, म्हणजे कंटिन्यू हेच चालू आहे. 2-3 महिन्यापासून आम्ही कंटिन्यू दवाखाना करून करून वैतागलोय. माहिती नाही कोणाची नजर लागलीये, नजर आहे की काय माहित नाही, पण नजरच असावी. कारण बऱ्याच गोष्टी आम्ही हळूहळू अचीव करतोय दोघं म्हणून. आणि गावी गेल्यावरती फर्स्ट ऑफ ऑल आम्हाला जायचं होतं परळी वैजनाथ मध्ये, म्हणजे परळी वैजनाथच्या मंदिरामध्ये, कारण ते माझं गाव आहे. आणि माझी आई, म्हणजे आई तर नाही पण माझे वडील त्याच मंदिरामध्ये लहान खेळून वगैरे लहानाचे मोठे झालेले आहेत. आणि ते गाव म्हणजे ते माझं गाव आहे, पप्पांचं गाव आहे. मग आम्हाला लग्नानंतर दर्शनासाठी जायचं होतं म्हणून आम्ही दर्शनासाठी गेलो. आणि मला तिकडे बऱ्याच गोष्टी करायच्या होत्या पण त्या मला करता आल्या नाही काही कारणास्तव. म्हणजे मी तिकडे गेल्यावरती आम्ही सोमवारचा दिवस होता, पप्पा म्हणले सोमवारी चांगलं असतं जाणं, म्हणून आम्ही सोमवारी गेलो वैजनाथच्या मंदिरामध्ये. मग दर्शन वगैरे छान घेतलं. अभिला तिथला परिसर, तिथली लोक, म्हणजे वातावरण, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना खूप आवडल्या आणि मला तर आवडणारच. आणि आम्ही थोडेसे व्हिडिओज वगैरे पण घेतले. त्यावेळेला माझी तब्येत खूप छान होती, मस्त होती. पण अचानक माझ्या तब्येतीला काय झालं काय माहिती, देव जाणे. ते मी सांगतेच पुढे तुम्हाला. आणि आम्ही दर्शन वगैरे घेतलं, पायऱ्या वगैरे चढताना व्हिडिओज वगैरे घेतले. आमचं चालू होतं म्हणजे हे करू ते करू, असं करू तसं करू, उद्या इकडे जाऊ, म्हणजे बोलत बोलत. आणि मग मी थोड्यात काही गोष्टी त्यांच्यासोबत शेअर करत होते. प्लस पप्पा आम्हाला सांगत होते की ते लहान असताना कुठे खेळायचे, कुठे काय करायचे, कोण असायचं त्यांच्यासोबत, म्हणजे ते त्यांच्या मेमरी शेअर करत होते आमच्यासोबत. आणि मग मम्मीचं सुरू झालं, मला पण व्हिडिओ मध्ये घे, माझा पण व्हिडिओ काढ. मम्मीचा त्यांचा व्हिडिओ घेतला. परत आमचे अंकल होते सोबत, अंकल पण म्हणायला लागले काय एकटं एकटं सगळ्या गोष्टी करता, आमचं पण करा. मग अंकल सुद्धा घेतलं. मग तिथून आम्ही दर्शन केलं, पण सोमवारचा दिवस असल्यामुळे थोडीशी गर्दी होती. याआधी जेव्हा आम्ही गेलो होतो, म्हणजे ह्या आधी जेव्हा पण आम्ही जातो त्यावेळेस अजिबात गर्दी नसती आणि आम्ही डायरेक्टली दर्शनाला जातो, कारण आमचं VIP दर्शन असंही म्हणू शकता तुम्ही. आम्हाला काही थांबायची गरज लागत नाही. पण त्या दिवशी असं आम्ही करू शकत नव्हतो, कारण आम्ही मनात, म्हणजे आमचं लग्न झालं होतं त्यानंतर आम्हाला एक व्यवस्थित दर्शन घ्यायचं होतं इतरांसारखं. म्हणून त्या दिवशी आम्ही लाईनशीरच गेलो आणि लाईनशीर जावंच लागणार होतं त्या दिवशी, कारण गर्दी होती, सोमवारचा दिवस होता म्हणून गर्दी असते तिथे. आणि दर्शनाला वगैरे गेलो, लाईनीत प्रसाद पूजाचं जे साहित्य होतं ते सगळं घेतलं. आणि सगळ्यांनी सेपरेट सेपरेट घेतलं होतं. मम्मीला म्हणलं माझं सेपरेट घेते, आता लग्न झाले तर वेगवेगळेच घेऊयात. मग आम्ही घेतलं. मग दर्शनाला लाईनीत वगैरे थांबलो. आतमध्ये जाताना त्यांना बाहेरचं मंदिरचं स्ट्रक्चर पण खूप आवडलं अभिला. आणि आतमध्ये गेल्यावर सुद्धा ते कंटिन्यू इकडे तिकडे बघतच होते, मला म्हणत होते हे असं ते तसं. म्हणजे पहिल्यांदा ते तिथं गेलेले, पहिल्यांदा म्हणण्यापेक्षा ते बीड मध्येच पहिल्यांदा आलेले आहेत. त्याचं कारण म्हणजे मीच, माझ्यामुळेच, माझं गाव असल्यामुळे त्यांना बीड बघायला भेटलंय. बीड आणि परळी वैजनाथ तर आपलं फेमसच आहे बीड मध्ये. तर मग आतमध्ये पण आम्ही हे केलं. नंतर मस्तपैकी पूजा वगैरे केली. त्यांना म्हणलं तुम्ही पण या, तर नाही तूच करून घे म्हणाले. मग मी मस्त पूजा वगैरे केली आणि छान दर्शन झालं आमचं, व्यवस्थित दर्शन झालं, सगळ्या गोष्टी छान झाल्या. आणि माझ्यासोबत काय घडलं ते मी सांगते. मी तिथून जशी निघाले तेव्हापासून कंटिन्यू मला उलट्या सुरू झाल्या आणि कंटिन्यू